दिवाळी पाडवा निमित्ताने आज मुंबईतील सगळ्याच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। मी आता आहे दादरमधील स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत तरीसुद्धा जर तुम्ही पाहायला गेलात तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथे गर्दी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात लोक ही इथे स्वामी समर्थांच्या मठात येत असतात आणि आपले मनोभावना ज्या आहेत त्या स्वामी समर्थांसमोर मानतात आणि स्वामी समर्थ मात्र त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतात असं सगळ्यांच्याच अशा भावना आहेत। आणि त्या श्रद्धेने आज सकाळपासूनच लोक ही स्वामी समर्थांच्या मठात येत असतात। तुम्ही पाहू शकता आता ही जी लाईन लागलेली आहे सगळे स्वामी समर्थांच्या मठात ही लोकांची लाईन संध्याकाळी सुद्धा सुरूच आहे। आपल्यासोबत इथे जे स्वामी समर्थांची जी पूजा अर्चा करतात ते भटजी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज पाडवा आहे आणि त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात इथे भाविक जे आहेत ते सकाळपासूनच गर्दी करत आहेत, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप मोठी गर्दी या मठामध्ये आहे आणि स्वामींविषयी असलेली भक्ती, मनामध्ये असलेली श्रद्धा या गर्दीच्या स्वरूपात दिसून येते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। गेले 2-4 दिवस हा गर्दीचा मोठ्या प्रमाणात ओघ आहे। आपल्याकडे गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, त्याचप्रमाणे स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, गुढीपाडवा आणि हा आता दिवाळीचा पाडवा, हे जे सणवार असतात त्यावेळी भक्तांच्या मनात अशी इच्छा असते की आपण एक स्वामींचं दर्शन घेतलं का आपला दिवस एक मंगलमय जाईल किंवा आपली सगळी दुःख नाहीशी होतील। तशी या मठामध्ये रोजच गर्दी असते, पण विशेषत्वे करून या आज सणवाराच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आज पाहायला मिळते। आज दिवाळी पाडवा आहे आणि त्यातच मोठ्या प्रमाणात लोकही लांब लांबून येत आहेत, काय सांगाल त्यासमोर? स्वामींबद्दल असलेली मनामध्ये श्रद्धा आणि एक स्वामींबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी ही सगळी आज गर्दीच्या स्वरूपात दिसून येते। आपल्यासोबत त्याचबरोबर काही भाविकसुद्धा इथे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं। ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल? मी परेलहून आले आणि स्वामींची भक्त आहे आणि आम्ही नेहमीच येतो ह्या मठामध्ये, तर आज दिवाळी पाडव्याचे खास आलो आहोत। काय भावना, काय श्रद्धा घेऊन तुम्ही इथं आला? आणि आमची श्रद्धा हीच आहे की स्वामी आमच्याबरोबर सदैव पाठीशी असतात आणि दिवाळीला ह्या वेळेला त्यांचे आभार मानायला आम्ही आलो आहे। अजूनही काही भक्त आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल? मी दादर विभागातच राहते आणि हा स्वामींचा मठ म्हणजे आमच्यासाठी मोठी पर्वणी आहे। इकडची सुव्यवस्था इतकी अप्रतिम आहे, दर्शनासाठी कधी किती गर्दी असली तरी इतका व्यवस्थितपणा असतो, भक्तांना कधी त्रास होत नाही आणि परमेश्वरी कृपेने हा मठ अगदी वर्षानुवर्ष अगदी व्यवस्थित चाललेला आहे आणि स्वामींची प्रचंड कृपा आमच्या सगळ्यांवर आहे आणि अशीच कृपा स्वामींची आपल्यावर राहो। हा दादरचा मठ असाच व्यवस्थित राहू दे, सर्व भक्तांना स्वामींचं दर्शन मिळू दे आणि स्वामींचा आशीर्वाद मिळू दे। आणि मी खास आभार मानीन या मठाचे आणि मठातील सर्व कार्यकर्त्यांचे की अतिशय उत्कृष्ट व्यवस्था ठेवून स्वामी भक्तांना अतिशय स्वामी दर्शनाचा खूप सुंदर आनंद ते देतात। धन्यवाद। अजूनही इथले जे व्यवस्थापक आहेत ते सुद्धा आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल आजच्या गर्दी संदर्भात? नाही, गेले 3-4 दिवस मठामध्ये दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे खूप गर्दी आहे भक्तांची आणि सर्व स्वामी भक्तांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो ही स्वामींची प्रार्थना। धन्यवाद। हे होते येथील व्यवस्थापक, त्याचबरोबर भक्तगण हे मोठे लांबून हे येथे दर्शनासाठी आले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव काक, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।